तर मुंबई तुम्ही अदानीला देऊन टाकली असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्कमधल्या दसरा मेळाव्यातनं केली आहे। तर आम्ही मुंबईला जीव म्हणून समजतो असं देखील ठाकरेंनी म्हटलंय। तर तुमचं फडकं म्हणजे मडकं असल्याचं ठाकरेंनी म्हटलेलं आहे। मुंबई महापालिकेवर आमचा झेंडा फडकणार असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। आमचा देश हाच माझा धर्म ही शिवसेना प्रमुखांची शिकवण आहे। आणि तुमचं काय हिंदुत्व? म्हणून मला मोहन भागवतांना विचारायचंय, आणि जे भाजपवाले आमच्या अंगावरती येत आहेत की ह्यानी मुंबई जिंकले तर खान महापौर होईल, अरे तुम्ही मुंबई जिंकू शकत नाही तर त्या अदानीच्या चरणावरती मुंबई तुम्ही समर्पयामी करून देऊन टाकाल, जानवं घालाल, शेंडी ठेवाल आणि अदानी नाम समर्पयामी। ही काय व्यापारी म्हणून तुम्ही इकडे मुंबईकडे बघताय, आम्ही आमचा जीव म्हणून मुंबईकडे बघतो आहोत। आणि आम्हाला जर का हिंदुत्व शिकवण्याचा प्रयत्न करत असाल तर पहिला आम्ही भाजपला परत सांगतो, तुमच्या फडक्यावरचा हिरवा रंग काढून टाका आणि मग आमच्याशी हिंदुत्वाच्या गप्पा करा। पहिलं ते तुमचं फडकं आहे, फडकच आहे, तो भगवा असूच शकत नाही, कारण भगवा हा शिवसेनेच्या हातामध्ये आहे, शिवसैनिकाच्या हातामध्ये आहे। जे आपण बोलत होतो तेच त्यांनी केले। रात्री सुद्धा आम्ही पब आणि बारची मागणी करतच नव्हतो, उलटा आमचं म्हणणं आहे बार रद्दच करा, जे तुमचे मंत्री चालवत आहेत त्यांना पहिल्या मंत्रिमंडळातून काढा, ही आमची मागणी आहे। पण सगळं श्रेय आपल्याकडे घ्यायचं आणि दुसरं तुमच्याकडे द्यायची। मुंबई महापालिका सुद्धा आज जवळपास 2.25 लाख कोटीच्या तुटीमध्ये आणि खड्ड्यामध्ये टाकलेली आहे। सहन करायचं आपण, बघत बसायचं आपण, आणि निवडणूक घेऊ शकतील असं मला वाटत नाही, कारण लोकप्रतिनिधी ज्या दिवशी सभागृहात जातील त्या दिवशी यांनी 3 वर्षात खाल्लेली सगळी मुंबईची तिजोरी ही जनतेसमोर येईल। आम्ही आणणार, व्हाईट पेपर पहिला काढणार त्याच्यावरती।